आणि सगळ्याच पक्षातली जागा वाटपाची गुऱ्हाळं अजूनही संपुष्टात आलेली नाहीयेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भामध्ये आज राष्ट्रवादीची बैठक होणार आहे। राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ही बैठक घेतली जाणार आहे। दरम्यान ठाण्यामधील फोडाफोडीच्या राजकारणावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे चांगलेच नाराज झालेत। त्यांनी रविवारी जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांचीही चांगली झाडाझडती घेतली। ठाण्यामध्ये पालिका निवडणुकांच्या तोंडावर 3 दिवसांमध्ये 3 दिग्गजांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय, ज्यामध्ये दशरथ पाटील आणि सुधीर भगत यांच्या जाण्यानं त्याचप्रमाणे सुभाष भोईर यांच्या नाराजीनं राष्ट्रवादीची चांगलीच गोची झाली आहे। ठाण्यामध्ये आघाडी होणार असं आम्ही आधीच सांगितलेलं आहे। आघाडीच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत। थोडंसं जागेंचा वादविवाद आहे, दोन्ही प्रमुख पक्ष आहेत, वादविवाद असणार, पण आम्हाला इच्छा आहे की आघाडी व्हावी। 20 वर्षांची शिवसेनेची सत्ता जर पलटवायची असेल आणि ठाण्याच्या नागरिकांना एक चांगलं शहर द्यायचं असेल तर आघाडी होणे गरजेची आहे। ही अशी भावना आम्ही गेल्या 2 महिन्यापासून व्यक्त करतो। आजही आम्ही त्या भावनेवर ठाम आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसनी कुठेही ओढाताण, कुठेही जाणून बुजून कुठल्या तरी जागांवर अतिक्रमण अशी भूमिका घेतलेली नाही। आम्ही अजूनही या मताचे आहोत आणि उद्याही त्याच मताचे असू की जर मतविभागणी झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची एकत्रित कार्यकर्ते जर कामाला लागले तर शिवसेनेची सत्ता आम्ही घालू। ठाणे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद आहेत, त्याबद्दल काय? प्रत्येक घरामध्ये थोडी थोडी भांडणं असतात, शेवटी घर असतं। ते घर एकत्र आलं की सामुदायिकरित्या घरातले सगळी भावंडं युद्धाला तयार होतात। तशीच परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये आहे।